19 जून 2025 सूट्स या अमेरिकन सिरीजचा 6वा सीझन संपवला 16 एपिसोड्सचा. सुंदरच आहे सूट्स, त्याच्याबद्दल काही म्हणजे दुमतच नाही. सुंदर सुंदर केलंय, म्हणजे ह्युमन रिलेशन्स आणि चीटिंग आणि एकमेकांना मदत करणं, लॉयल असणं, लोकांना फसवणं, कुठे खोटं बोलायला पाहिजे कुठे नको, कोणाला किती सपोर्ट करायला पाहिजे, माणसांना कसं ओळखावं, हे या याच्यातनं शिकायला मिळतं. खूप सुंदर सिरीज आहे. ह्या सीझनला सुरुवात झाली जसं मागच्या 5 सीझनला सांगितलं, लास्ट सीझनला माईकला जेल झाली असते. खोटं म्हणजे तो वकील नसून त्यांनी इतक्या केसेस लढलेल्या असतात म्हणून त्याला 2 वर्षाची जेल झालेली असते. तर इथून ह्या सीझनला सुरुवात झाली आहे आणि एंड झालाय की तो आता वकील म्हणून काम करू शकतो, अशी मान्यता त्याला बोर्डकडून देण्यात येते. इथपर्यंत आहे. तर तो प्रवास सगळा खूप सुरेख आहे. म्हणजे शेवटचं मग सेलिब्रेशनच आहे की आता तो लिगली ह्या सगळ्या गोष्टी करू शकतोय. ज्या गोष्टी करता इतके दिवस लपून होतं किंवा लपून गोष्टी केल्या जात होत्या किंवा त्याला भीती वाटत होती, तिथल्या फर्मच्या लोकांना, पिअर्सन स्पेक्टरच्या फर्मला भीती वाटत होती, ते अडकू शकत होते, आणि ज्या गोष्टी करता तो जेलमध्ये गेला होता त्या सगळ्यातनं त्याची आता त्याची आणि त्यांच्या फर्मच्या लोकांची सुटका झालेली. आता हा जेव्हा जेलमध्ये जातो आणि जेव्हा लोकांना कळतं पिअर्सन स्पेक्टरच्या, तर सगळे लोक सोडून जातात. कोणीही असोसिएट तिथे थांबत नाही आणि नवीन असोसिएट हायर करायची तर कोणीच अप्लाय करत नाही. म्हणजे ही त्यांच्याकरता खूप नामुष्कीची गोष्ट असते. उरलं कोण राहिलं? जेसिका, हार्वी, लुईस आणि ह्याची होणारी बायको रॅचल आणि लुईसची सेक्रेटरी, बस एवढेच लोक तिथे राहिलेले असतात. मग आता एवढ्या मोठ्या त्या जागेचं करायचं बरं. यांना केसेस पण त्याच्यामुळे मिळत नाही, लोक लगेच केसेस पण काढून टाकायला लागतात, घ्यायला लागतात. मग आता इन्कम सोर्स काय करायचं? मग तिघही आधी आपापले अकाउंट बघतात की किती पैसे, काय आपण किती दिवस ओढू शकतो, काय आणि आणायचे क्लायंट्स तर प्रयत्न करायला पाहिजे काय. मग थोडंसं जेव्हा अकाउंट्स बघतात तेव्हा त्यांना थोडा दिलासा मिळतो की नाही, आपण थोडे दिवस रेटू शकतो. मग आता हार्वीच्या मनाला मन खात असतं की तो म्हणतो आपल्याकरता हा जेलमध्ये गेलाय, म्हणजे ऍक्च्युली आपल्यालाच जेल व्हायला पाहिजे, कारण तुम्हाला खोटं माहीत असून सुद्धा तुम्ही त्याला ठेवलं आणि त्याच्यावर केस लढले, त्याच्यामुळे पूर्ण फॉर्मवरच ते उलटलं असं हार्वीवर असतं, हार्वीलाच जेल झाली असते. तर हार्वीला कसंही करून त्याला सोडवायचं असतं, त्याचं मन त्याला खूप खात असतं, त्याच्यामुळे त्याचे प्रयत्न चालू असतात. मग त्याला कुठून तरी हे कळतं म्हणजे त्याला समजतं की त्याच्याबरोबरचा जो पार्टनर आहे, रूम पार्टनर, तर त्याच्याबद्दल म्हणजे त्याला जर ह्यांनी पटवलं आणि त्याच्याकडून सध्या जो ह्याच्याकडे क्लायंट आला आहे हार्वीकडे, तर हार्वीकडे जो क्लायंट आला असतो तो त्याचा सासरा असतो आणि तो खोटारडाच असतो, त्याला जिंकवायचंच नसतं. म्हणजे आधी हार्वी त्याला टाळलं असतं की मी तुझी केस घेणार नाही वगैरे, पण जेव्हा त्याला कळतं की हा रॉसचा, मायकलचा म्हणजे त्या जेलमध्ये पार्टनर आहे, तर मग तो त्याला म्हणतो ठीक आहे, मी तुझी केस घेतो, मी जिंकवीन तुला, आणि मग त्याच्याकडून खरं काय ते काढून घ्यायचं असतं. तर म्हणजे अशा प्रकारे मग ते सगळं काम होतं. तर हा किती दिवस तो पार्टनर भरोसा करायला लागतो मायकलवर, पण सांगत नसतो, पण मग शेवटी त्याला सांगतो आणि मग म्हणजे त्याला सुटका होते त्याची. थोडक्यात मायकल जेलच्या बाहेर येतो, झालं, सगळ्यांनाच आनंद होतो. पण माईक म्हणतो आता मी परत त्या फॉर्ममध्ये येणार नाही, मला परत तुम्हा लोकांना गोत्यात आणायचं नाही. हार्वी पण त्याला जास्त आधी फोर्स करत नाही, म्हणजे आधी त्याला ऑफर देतो चांगल्याची, पण हा म्हणतो नाही, मला आता परत तुम्हा लोकांना मुश्किलमध्ये टाकायचं नाही. त्याच्यामुळे तो प्रामाणिकपणे सगळीकडे अप्लाय करतो, पण प्रत्येकालाच माहित असतं की हा वकील नाहीये, त्याच्यामुळे कोणीच त्याला हायर करत नाही. मग एक लीगल क्लिनिक म्हणून एक जागा असते की जिथे लॉ फॉर्मच, म्हणजे
तर बरं, प्रत्येक ठिकाणी फॉर्म भरायचा असतो, तुम्ही अप्लाय करताय तर त्याच्यात एक कॉलम असा असतो की तुम्ही जे बोलताय ते खरं आणि तुम्ही खरंच हे आहा का, किंवा कुठल्या याच्यात फसले तर नाहीये ना तुम्ही, काही जेलमध्ये गेले, तर तो तिथे खरं लिहितो. म्हणजे नाही की मी हे केलंय आणि या कारणास्तव मला जेल झाली, पण ती फर्म त्याला सिलेक्ट करते, कारण तिथे तो एक जो माणूस असतो नाथान, तो याला ओळखत असतो आणि त्याला माहित असतं की हा चांगला मुलगा आहे म्हणून. मग तिथे त्याचा एक चांगला मित्र होतो, तर त्याच्याबरोबर ह्याचं छान ट्युनिंग जमते. आणि बेसिकली ह्याला माहितीच असतं की मायकलला, की आपल्याला इथे मदत करावीच लागणार आहे सगळ्यांना, आणि त्याला गरीब लोक म्हणजे अशा लोकांचीच मदत करायची असते की ज्यांच्याजवळ पैसे नाही, किंवा ज्यांना फसवल्या जात आहे, त्रास दिला जातोय. मग अशी एक केस येते. मग त्याच्यात तो म्हणजे तो स्वतः तर हे करू शकत नसतो, पण तो गाईड करतो त्या ऑलिव्हरला, म्हणजे जो असतो तिथे वकील तो. पण तो उभा राहायला तिथे की घाबरून जायचा कोर्टात, आणि मग तो नाही आर्ग्यू करू शकत आणि हारतो तो. तर मग ह्याला हे पण खातो खूप मायकलला, की आपण त्या बाईला मदत नाही करू शकलो, तिचं घर तिला रिकामं करावं लागतंय. मग तो पैसे तिला देऊन मदत करून तिला म्हणजे आपल्याच खिशातनं पैसे खर्च करतो. तर अशा ह्याच्यात मग परत हार्वीला एक अशी आयडिया सुचते की एक असं बारमध्ये एक अचानक जर कोणी अप्लाय केलं की मला लॉ म्हणून मला रिकग्निशन द्यावं, म्हणजे लॉयर म्हणून रिकग्निशन मिळावं, तर मग त्याची केस तिथे उभी राहते आणि मग बार काउन्सिलचे मेंबर्स त्यांना ठीक जर वाटलं तर परमिशन देतात. तर तो माईकला अप्लाय करायला सांगतो आणि तो म्हणतो की असे काही लोक आहेत की ज्यांना मी बरोबर त्यांच्या नाड्या आवळेल आणि ते लोक सगळे हो म्हणतील तुझ्या ह्याच्याकरता. तर आधी हा तयार होत नाही, पण मग शेवटी तयार होतो. म्हणजे मग कारण त्याच्या मनात लालसा असतेच आणि त्याला माहित असतं की आपण कुठल्याही प्रकारे लॉयर तर होऊच शकणार नाहीये, नुसती मदत करून लोकांना काहीच उपयोग नाही. मग तर ती जी गिब्स असते आधी बाई, तर म्हणजे जिच्यामुळे हा जेलमध्ये गेला असतो, तर ती एका माणसाला रिप्लेस करून त्याच्या जागी येते आणि वेळेवर परत घाण करते. म्हणजे सगळ्या लोकांना ह्यानी तयार केलेलं असतं हार्वीनी, पण मग परत ती येते. पण ऍट द एंड अचानक जेसिका येऊन सांगते, कारण ती ह्याच्याशी डील करते. म्हणजे तिला शेवटी हार्वीला जेलमध्ये पाठवायचं असतं त्या गिब्सला. तर ती मग याच्याशी मायकलशी डील करते की तू जर उद्या बार काउन्सिलमध्ये हे सांगितलं की हो त्या फर्ममध्ये हार्वीला माहित होतं किंवा कोणालाही माहित होतं की म्हणजे मी नाही आहे लॉयर, तर मग म्हणे मी तुला परवानगी देईल आणि त्याच्या जागी हे देईल. तर म्हणे मी कधी असं बोलणार नाही, म्हणे ते तुझ्यावर आहे शेवटी, म्हणजे असं. पण मग वेळेवर जेसिका येऊन स्वतःच म्हणते की हो मला माहित होतं आणि मी सगळी जबाबदारी घेते. आणि मग त्याच्यामुळे माईकला लॉयर म्हणून परवानगी मिळते आणि मग हे सगळे सेलिब्रेट करतात. तर आता मधल्या काळात म्हणजे थोडक्यात आता तो लॉयर झालेला असतो आणि मग परत हार्वी त्याला म्हणतो की तू ते लीगल क्लिनिक सोडून इकडे ये, तू बघ तर म्हणे मी तुला कितीची ऑफर दिली आहे. तर तो म्हणतो कितीची दे, पण मी त्या लोकांना दगा नाही करणार. तर म्हणे नाही बघ तू, म्हणे त्यांना पूर्ण 1 वर्षाचं त्यांचं भाडं आणि हे सगळं निघेल इतकी ह्याच्यात अमाऊंट आहे. मग हा आता डिक्टेट करतो आपल्या टर्म्स मायकेल, की तो म्हणतो नाही 1 वर्ष नाही 2 वर्षाचं हे पाहिजे मला, आणि म्हणजे 2 वर्षाची त्याच्यात अमाऊंट पाहिजे की ते 2 वर्ष त्यांना काही जरी नाही मिळाले केसेस तरी ते त्यांचं भाडं भरू शकतात एवढी अमाऊंट. आणि दुसरं म्हणजे मला केव्हाही गरज जरी पडली तरी मी तिथल्या लोकांची मदत घेऊ शकतो, त्यांना इकडे बोलवू शकतो. तर सगळ्याला हार्वी तयार होतो, म्हणतो तू मला इथे पाहिजे, दॅट्स इट. तर तो म्हणतो ठीक आहे. मग म्हणजे तिथे त्यांचं ते डील क्लोज होतं. कारण तो म्हणतो की
मायकल त्याला म्हणतो, कारण आता ही फर्मच तुझी सर्वेसर्वा आहे आणि तू मला तुझं ऑफिस पण देणार आहेस, कारण आता तुझ्याकरता दुसरं ऑफिस आहे, म्हणजे जेसिकाच्या जागी हा बसणार आहे हार्वी. तर मध्यंतरी काळात काय झालं असतं की जेव्हा जेसिकाला सगळ्या लक्षात येतात गोष्टी की आता म्हणजे फार ओढण्यात पॉइंट नाहीये आणि जे काही आहे ते हार्वी आणि हे मिळून सांभाळू शकतात, आणि तिला हे जाणवतं की आपल्याला जरी खूप इच्छा होती सगळी फर्म हे करायची, पण शेवटी प्रेम पण असतं, मग तिला म्हणजे परत त्याच्याकडे जावं असं वाटतं. एका केसमध्ये पुन्हा त्या दोघांचा सामना झालेला असतो, तिच्या आणि तिच्या बॉयफ्रेंडचा जुना, तर तिला पुन्हा असं वाटतं की त्याच्याबरोबर राहावं म्हणून. मग ती त्याला भेटायला जाते, तेव्हा तिला कळतं की तो आता सगळं सोडून टोकियोला निघालाय. मग ती त्याला म्हणते, मी पण सगळं सोडून तुझ्याबरोबर टोकियोला यायला तयार आहे, आणि ती टोकियोला निघून गेलेली असते. पण मग या मायकलच्या केस करता हार्वीने तिला बोलावून घेतलेलं असतं, कारण टोकियोमध्ये काही फरक पडत नाही, म्हणजे जरी तुम्हाला माहीत होतं आणि तुम्ही एखाद्याला हे केलं तरी म्हणजे तिच्या तिथल्या करिअरवर काही परिणाम झाला नसता. त्याच्यामुळे हार्वीने तिला बोलावून घेतलेलं असतं आणि मग ते सगळं सॉर्ट आउट होतं. हा एक भाग. आणि दुसरा भाग म्हणजे जेव्हा मग म्हणजे मायकलला जेल झालेली असते आणि सगळे लोक सोडून गेलेले असतात, तेव्हा मग आता त्या एवढ्या मोठ्या जागेचं इन्कम नाही, भाडं भरायचं, हे ते सगळ्याच गोष्टीची म्हणजे प्रॉब्लेम होतात. मग ते काय म्हणतात, आपला अर्धा भाग आपण रेंटवर देऊया दुसऱ्या फर्मला एक भाड्याने. तर मग जे लोकांना दिलेलं असतं रेंटनी, तर ते लोकांचं जरा लुईसशी जमत नाही. तर लुईस म्हणतो, इथे आपण एक पार्टिशन करून घेऊया. तर त्याच्याकरता एका आर्किटेक्टला बोलवतो. तर एक ती जी आर्किटेक्ट बाई असते तिच्या हा प्रेमात पडतो लुईस, आणि मग त्या दोघांचं छान जमतं. पण मग त्याला हे कळतं की तिचं आधी अफेअर होतं आणि तिच्यापासून आता ही प्रेग्नंट आहे. आता पण तरी तो मग तयार होतो, म्हणतो ठीक आहे. आणि मग दोघेही ठरवतात की तो म्हणतो मी ऍक्सेप्ट करीन, मी अगदी माझ्या मुलासारखं त्याला सांभाळीन वगैरे. पण परत शेवटी एकमेकांशी अगदी आता काही लपवून ठेवायचं नाही वगैरे मध्ये त्या सांगण्याच्या ह्याच्यात हा सांगून टाकतो की लुईस सांगून टाकतो तिला की कसं मायकल लॉयर नव्हता आणि मग त्याला म्हणजे त्याच्याकरता मी जेसिकाला ब्लॅकमेल करून मॅनेजिंग डायरेक्टर झालो वगैरे वगैरे. तर मग तिला ते नाही आवडत. तर ती म्हणते की मला वेळ दे, मी उद्या तुला फोन करेन. तर तिचा काही फोन येत नाही, त्याच्यामुळे लुईस पण डिस्टर्ब असतो. पण मग तिचा रात्री फोन येतो, याच्यात फक्त फोन येतो म्हणजे व्हॉइस मेसेज असतो, म्युझिक असतं एक छान प्रेमाचं. तर मग माईक पण हॅपी होतं की चला आता सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या. आणि हार्वी पण त्याला म्हणतो की आता आपण दोघंच आहोत, तर आपणही बरोबरीने पार्टनर्स आहोत आणि आपण इक्वली म्हणजे कोण एक बसेल खुर्चीवर असं नको, आपण दोघेही मिळून काम करूया. आणि मग डोना आणि त्याची सेक्रेटरी सगळेच म्हणजे खुश होतात. आणखीन एक इन्सिडन्स हा झालेला असतो की माईक आणि रेचल लग्न करायचं ठरवतात. म्हणजे आता जेलमध्ये गेला असतो, पण मग परत जेलमधून बाहेर आल्यावर पण मग ते म्हणतात आता साध्या पद्धतीने करायचं आणि घरात करायचं, आणि ते पण म्हणतात हार्वी तुझ्या घरी करूया लग्न. आणि त्याचबरोबर हिनी पण अप्लाय केलं असतं रेचलनी, तिच्या 3rd इयरमध्ये लॉचं जे चाललं असतं त्याच्याकरता जो इंटरव्ह्यू असतो, तर त्याच्यात आधी काड्या केलेल्या असतात तिथल्या लोकांनी. आणि मग परत ते हार्वी सगळं नीट करतो आणि रेचलला पण विदाऊट इंटरव्ह्यू परमिशन मिळून जाते लॉ सूट फाईल करायची किंवा लॉयर म्हणून काम करण्याची. तर अशा प्रकारे म्हणजे प्रत्येकाला आपलं एक मिळून जातं. त्याच्यात परत एक ह्यांचा जो एक काय म्हणायचं सॉफ्टवेअरवाला एक माणूस असतो बेंजामिन म्हणून, तर तो जरा हिच्यावर डोनावर फिदा असतो. मग तो एक डिव्हाइस तयार केलेलं असतं त्यांनी की जे माणसांसारखंच बोलतं, माणसांसारखेच इमोशन्स वगैरे असतात, तर ते त्यांना मग मार्केट करायचं असतं. मग डोना आणि तो मिळून ते मार्केट करायचा प्रयत्न करतात, पण त्याच्यात सक्सेसफुल होत नाही. पण मग त्यांचा जो टेनंट असतो
ज्याचं हे असतं सगळं पैशाशी, आपण जे म्हणतो स्टॉक मार्केट वगैरेच डीलिंग ट्रेडिंग असतं, तर तोच त्यांची हे घ्यायला तयार होतो आणि मग किती % काय असं त्यांच्यावर ते बोलणं चालू असतं. असं म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये प्रत्येकाला जे पाहिजे ते मिळत गेलं आणि हॅप्पी एंडिंग या एपिसोडमध्ये दाखवलेली आहे. तर आता बघूया पुढे काय होतं. मायकल आणखीन पुढे काय काय दिवे लावतो आणि काय काय करतो, आणि हार्वी आणि त्याची खूप इमोशनली बॉन्डिंग दाखवली आणि खूप दोघांनी एकमेकांपासून करमत नसतं ते बॉन्डिंग खूप दाखवलंय. हा, आणि ह्याचं पण खूप छान होऊन जातं. म्हणजे मध्ये परत दाखवलंय की हार्वीच्या लहानपणी किंवा थोडंसं यंग असताना सुद्धा त्याच्या फॅमिलीशी तुटलेलं असतं म्हणजे आईशी, कारण वडिलांच्या डेथवर तो जाणार नसतो, पण मग गेला असतो. आणि त्याचा भाऊ असतो एक, त्याची फॅमिली असते भावाची पण, आणि मग त्यांनीच आईनी वडिलांना धोका देऊन हार्वीच्या आईनी हे केलं असतं. दुसऱ्या माणसाबरोबर, बॉबी नावाच्या अफेअर असतं तिचं, आणि ती त्याच्याबरोबर राहत असते. त्याच्यामुळे वडील वेगळे झाले असतात किंवा वडिलांना त्रास झाला असतो. पण मग हे पण त्याचं आईशी मग तो जातो भेटायला, आणि म्हणजे त्याला हे मनात पडतं की फॅमिली शिवाय काही नाही. आपण आपले जे घरातले लोक आहेत, मग ती बायको असू दे, भाऊ बहीण असू दे, आई वडील असू दे, ते आपल्याकरता जेवढं करतात किंवा त्यांच्याबद्दल आपल्याला जेवढं असतं तेवढं कुठेही नाही. मग तिथे गेल्यावर सगळे त्यांचे गिले शिकवे दूर होतात आणि मग तो फ्रेश माइंडनी परततो. तर सगळं म्हणजे याच्यामध्ये जे मन कलुषित होते किंवा काय, ते सगळ्यांचं एक मनबद्दल गैरसमज दूर होऊन सगळे हॅप्पी होतात. आता पुढे बघू फॉर्मचं काय होतं ते.